बार पॉस सॉफ्टवेअर्समध्ये एखाद्या बारच्या मेनूसाठी बार प्रायोरिटी असाइन करण्याचं ऑप्शन लावण्यासाठी मटेरियल मॅनेजमेंट मास्टर्समध्ये बार रॉ मटेरियलमध्ये जाणे, ज्या सेल्स मेनूला आपल्याला प्रायोरिटी लावायची तो मेनू सिलेक्ट करणे, जसे की उदाहरणार्थ अँटिग्युटी ब्लू. त्यानंतर अँटिग्युटी ब्लूचे सर्विंग्स दिसतील आपल्याला 180 ml, 30 ml, 45 ml, 60 ml, 90 ml, 90 पॅक. या पद्धतीच्या सर्विंग्सला ज्या रॉ मेनूमधून आपल्याला कन्झम्पशन दाखवायचं आहे तो मेनू इथं रॉ मेनू सिलेक्ट करणे. फॉर एक्झाम्पल अँटिग्युटी ब्लू 180 ml 180 ml सर्विंग असेल तर तो फक्त 180 ml मधूनच सेल होईल. त्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड आणि फोर्थ प्रायोरिटी सुद्धा 180 ml येईल. त्यानंतर 30 ml साठी असेल 30, 45, 60 आणि 90 ml साठी सुद्धा सेम ऑप्शन्स येईल. समजा एखाद्या ब्रँडचा 180 ml पेक्षाही मोठी बॉटल असेल तर ती सिलेक्ट करणे, उदाहरणार्थ 750 ml किंवा 2 लिटर. तर लूज सर्व्हिंगसाठी प्रत्येक वेळी सगळ्यात मोठी बॉटल असेल ती फर्स्ट प्रायोरिटी येईल. त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटीमध्ये त्याच्यापेक्षा छोटी बॉटल्स येईल, उदाहरणार्थ अँटिग्युटी ब्लू 750 ml येईल. सेकंड प्रायोरिटीमध्ये सगळ्या लूज क्वांटिटीसाठी 750 ml येईल आणि त्याच्यानंतर लूज प्रायोरिटीसाठी अँटिग्युटी ब्लूमध्ये 180 ml येईल. ज्याच्यामध्ये जेव्हा कुठल्याही पद्धतीची बॉटल अवेलेबल नसेल मोठ्या साईजमध्ये, जसे की 2 लिटर किंवा 750 ml, त्याच ठिकाणी तिसरी प्रायोरिटी किंवा चौथी प्रायोरिटी ही 180 ml लावावी लागेल, जेणेकरून कुठलाही लूज सर्विंग जेव्हा सेल होईल त्यावेळी मोठी बॉटल अवेलेबल नसेल तर ती 180 बॉटलमधूनच कन्झम्पशन होईल. त्यानंतर 750 mlचं सर्विंगसाठी 750 ml चीच बॉटल आपल्याला असाइन करावी लागेल, फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड आणि थर्ड प्रायोरिटीसाठी सुद्धा. त्याच प्रकारे 90 ml पॅक ऑप्शन असेल तर त्या ठिकाणी अँटिग्युटी ब्लूमध्ये 90 ml पॅक्सचा ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल, जेणेकरून पॅक बॉटल हा नॉस टू नॉस सेल होतो. त्यामुळे तो लूज न जाता जो 90 ml पॅकचे बॉटल असेल त्याच्यामधूनच कन्झम्पशन होईल. हे सिलेक्ट केल्यानंतर सेव्ह करणे. अशा प्रकारे अँटिग्युटी ब्लू या आयटमसाठी आपण रॉ मटेरियलची प्रायोरिटी असाइन केली, जेणेकरून स्टॉक कन्झम्पशन सुद्धा त्या प्रॉपर प्रकारे होऊन जाईल.